पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी हिला काल पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। खरं तर शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीची 2 वेळा चौकशी झाली होती। चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि या चौकशीनंतर कुठेतरी पुरावे जे आहेत ते स्पष्ट झाल्याने शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। खरं तर सरकारी जमिनींच्या घोटाळे प्रकरणी काही पुरावे स्पष्टपणे आल्यामुळे या शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने राज्यभर याची जोरदार चर्चा सुरू होती आणि यानंतर तेजवानीला अटक झाल्यामुळे कुठेतरी या चर्चांना जे आहे ते पूर्णविराम मिळालेला आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा विवाह सोहळा परदेशात आहे आणि या परदेशात असणाऱ्या विवाह सोहळ्यादरम्यानच पार्थ पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार जी आहे ती कुठेतरी असल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे दिग्विजय पाटील यांना देखील पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि दिग्विजय पाटील यांच्यावरती खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल आहे। त्यामुळे दिग्विजय पाटील हजर होणार का या सगळ्या चौकशीला, याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे। मात्र पवार कुटुंबियांमध्ये एकीकडे विवाह सोहळ्याचं आनंदमय वातावरण तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। आज शीतल तेजवानी यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालय म्हणजे शिवाजीनगर कोर्टामध्ये चौकशीसाठी हजर करणार आहेत। यानंतर त्यांची कसून चौकशी होणार आहे। यामध्ये आणखी काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत का, काही माहिती समोर येते का, याची कसून चौकशी होणार आहे। मात्र खरं तर या मुंडवा जमीन प्रकरणामध्ये 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींना खरेदी केली आणि त्याचबरोबर याला केवळ 500 रुपयाचा स्टॅम्प जो आहे तो वापरण्यात आला। यामुळे कुठेतरी एक खळबळजनक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या। मात्र या शीतल तेजवानींना आता अटक केलेली आहे आणि त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि या शीतल तेजवानींच्या आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना चौकशीसाठी देखील हजर करण्यात येते। तर दुसरीकडे दिग्विजय पाटील हे देखील चौकशीला कधी सामोरे जाणार याकडे देखील लक्ष लागलंय। या आजच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या चौकशी दरम्यान शीतल तेजवानींकडून आणखी काय पुरावे मिळणार याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रियंका परदेशी, story.com पुणे।